वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये झिशान सिद्दीकी आणि वरुण सरदेसाई एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले। वांद्रे पूर्वमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला आमदार झिशान सिद्दीकी आणि शिवसेना सचिव वरुण सरदेसाई दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली। आगामी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून दोघंही संभाव्य उमेदवार आहेत आणि याच कार्यक्रमाला रामदास आठवले यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब हे देखील उपस्थित होते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, दोन संभाव्य उमेदवार एकाच व्यासपीठावर येताना दिसतात। प्रतिनिधी तू सांगितलं की वांद्रे पूर्वमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा कार्यक्रम होता, ज्यामध्ये भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येत होतं आणि याच कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये स्थानिक खासदार वर्षा गायकवाड आहेत। त्यासोबत जसं तू म्हणालीस की जे संभाव्य उमेदवार आहेत या वांद्रे पूर्वमधले, ज्यामध्ये झिशान सिद्दीकी जे स्थानिक आमदार सुद्धा आहेत आणि आता आगामी निवडणुकीसाठी ते उमेदवार असतील। त्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीची जी चर्चा आहे ते वरुण सरदेसाई हे दोघं जण एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळाले। त्यासोबत झिशान सिद्दीकी हे मागील काही दिवसांपासून वारंवार आरोप करतात की ठाकरेंच्या नेत्यांमुळे मला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करता आलं नाही, अडथळे निर्माण झाले असे आरोप केले आणि तेच नेते झिशान सिद्दीकी यांच्या समोर या मंचावर आपल्याला पाहायला मिळाले। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।